नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का किचनसाठी कोणकोणत्या उपयोगी वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि त्या खरोखर उपयोगी आहेत का, कशा प्रकारे त्या यूज करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. किचन सिंक आवरायचं म्हटलं किंवा किचनची स्वच्छता ठेवायची म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात आणि त्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजेत. नाही तर खूप पसारा दिसतो, खूप मेस होऊन जातं. तर त्या कशा ऑर्गनाईज करायच्या त्याच्यासाठी एक खास ऑर्गनायझर पाहिजे. तर मिनिमम एवढ्या वस्तू आपल्याला तर लागतातच. तर त्याच्यासाठी मी घेतला आहे हे पहा सिंक ऑर्गनायझर. तर हे स्टेनलेस स्टीलचं आहे आणि खूप उपयोगी आहे, कारण माझे जे ब्रश किंवा वायपर वगैरे आहे ते ठेवायला पण मला जागा नव्हती. तर त्याच्यासाठी हे एकातच सगळं झालेलं आहे. सेल्फ ॲडेसिव्ह आहे, त्याच्यामुळे अगदी सोपं आहे इन्स्टॉलेशन त्याचं. आणि खाली एक डिश आहे त्याच्या. तर आता ते आपण इन्स्टॉल करून बघूया वस्तू कशा आणि कितपत राहत आहेत त्या. सेल्फ ॲडेसिव्ह टेप लावण्याच्या आधी स्वच्छ तो सरफेस क्लीन करून घ्यायचा, चांगला ड्राय होऊ द्यायचा आणि नंतर ते लावायची. लावून चांगला त्याच्यावरून हात फिरवायचा म्हणजे सगळे एअर काढून टाकायची. त्याच्यानंतर आपलं जे स्टँड आहे ते त्याला लावायचं आहे. तर मी थोडा वेळ लावून ठेवलेलं, चांगलं चिकटवून ठेवलेलं आणि त्याच्यानंतर हे स्टँड त्याला लावलेलं आहे. सहज अगदी लावलं गेलेलं आहे. सोपं आहे लावायला, काहीच कठीण नाही आहे आणि चांगलं बेअर पण करतं ते. तर पहा आता आपण जवळून मी तुम्हाला दाखवते. तर हे स्टँड लावल्यानंतर त्याच्यातल्या आता वस्तू आपण अरेंज करून बघूया. पहा अगदी हालत नाही, व्यवस्थित झालेलं आहे आणि भक्कम आहे. तर एक एक वस्तू आता मी ठेवून दाखवते का किती वस्तू आपल्या राहू शकतात त्याच्यात. ह्या एवढ्या वस्तू मला डेली लागतात. 2 प्रकारचे ब्रश, वायपर, हँडवॉश आणि डिशवॉश लिक्विड. याच्यात ना मोठी साईज पण मिळते. मोठी साईज तुम्हाला हवी असेल तर तशी तुम्ही मागवू शकता. तर हे ॲमेझॉनवर मी ऑनलाईन मागवलेलं आहे, कारण मला लोकल मार्केटमध्ये तसं मिळालं नाही. तर ब्रशसाठी एक वेगळं त्याच्यात ऑर्गनायझर होतं, तर ते खूप फायद्याचं पडलं. कारण वायपर नेहमी खाली ठेवल्यावर ना त्याला असे फंगसचे डाग पडतात. असं राहिलं का ते कोरडं होऊन जातं आणि रात्री आपण सगळं स्वच्छ करून ठेवलं का, पाणी निथळलं का त्याच्यात खाली डिश असते तर ती पण काढून बघा पाणी असं ड्रेन करू शकतो. तर ती पण एक चांगलं फायद्याचं आहे. तर व्यवस्थित सगळं राहिलेलं आहे. आता आपलं किचन म्हणजे आपलं सिंक एरिया तर खूपच छान दिसतोय. अजिबात पसारा दिसत नाही का, घाण होत नाही, अगदी स्वच्छ आणि ड्राय राहतं. आणि ड्राय राहणंच महत्त्वाचं आहे, म्हणजे चिलटं वगैरे येत नाहीत. दुसरं ऑर्गनायझर आहे जार्स रॅक. तर हे मला खूप गरजेचं होतं, कारण नेहमी लागणाऱ्या गोष्टी किंवा जार्स आहेत तर त्या मला अगदी समोरच ठेवायच्या होत्या शेगडीच्या जवळ. तर त्याच्यासाठी हे रॅक मी मागवलं आणि खूप उपयोगाचं आहे आणि सहज इन्स्टॉल करता येतं. 2 फक्त खिळे मारलेले आहेत आणि त्याला हे अडकवता येतं. तर सहज मी स्वतःच इन्स्टॉल केलेलं आहे, म्हणजे खिळे मी मारून घेतलेले आहेत दुसऱ्यांकडून आणि मी हे सहज लावलेलं आहे. म्हणजे काढ घाल करता येते आपल्याला जर क्लीन करायचं असेल तर. तर अशा प्रकारे हे ठेवून आपल्याला आता पाहिजे ते म्हणजे नेहमी लागणारा चहा साखरेच्या बरण्या किंवा इतर ज्या आहेत त्या. तर सध्या मी या काचेच्या ठेवलेल्या आहेत. बहुतेक मी सिरॅमिकच्या घेण्याचा विचार करते आहे. तर सध्या या अशा बरण्या ठेवलेल्या आहेत. तर चांगल्या 4 ते 5 बरण्या अगदी आरामात राहतात. म्हणजे त्याचं खालचं डायमीटर आहे त्याच्यावर अवलंबून आहेत किती राहतील ते. आणि वरती काही मी शोचं पण ठेवू शकते किंवा अजून छोट्या उपयोगी बरण्या पण छोट्याशा ठेवू शकते. तर अशा प्रकारे हे रॅक पण खूप उपयोगाचं आहे. शिवाय एक किचनला छान लुक आलेला आहे. पहा किती सुंदर दिसत आहे लांबून पण. तर असं हे 2 ऑर्गनायझर, ह्या माझा एक कोपरा एवढा छान किचनचा केलेला आहे दोन्ही ऑर्गनायझरने आणि तो खूप मला आवडलेला आहे. तर छान अगदी सुटसुटीत दिसत आहे. माझ्या या नवीन घराला छानपैकी बाल्कनी आहे आणि बाल्कनी आता मला हळूहळू डेकोरेट करायला घ्यायची आहे. त्याच्यासाठी मला ना प्लांटर्स घ्यायचे होते, पण नेहमीचे ते काळे किंवा मग मातीच्या कलरचे ज्या कुंड्या असतात तर त्या नको हव्या होत्या. मला जरा कलरफुल हव्या होत्या आणि थोड्याशा युनिक हव्या होत्या आणि बजेटमध्ये हव्या होत्या. तर हे खूपच मला बजेटमध्ये मिळालेले आहेत. प्लास्टिकच्याच आहेत पण चांगल्या भक्कम आहेत आणि वेगवेगळे कलर मला याच्यात मिळालेले आहेत. तसेच मला हवे होते, कारण मला बाल्कनी जरा कलरफुल करायची आणि छान अशी झाडं फुलांची लावायची आहेत. तर सध्या मी या 5 मागवलेल्या आहेत. थोड्याशा काही आधी आहेत माझ्याकडे आणि दुसऱ्या मी परत मागवेन. ह्या आवडल्या तर याच्यातल्याच मी दुसरे कलर मागवेन. तर याचं विशेष म्हणजे याला ना खाली
प्लांटर सॉसर पण आहे, म्हणजे खाली त्या डिश पण आहेत का जेणेकरून पाणी ड्रेन झालं तर ते त्याच्यातच राहील आणि सेम कलर मिळालेले आहेत. त्याच्यामुळे ते छान वाटतं आणि ड्रेनेजला पण बघा छान जाळी आहे इकडे. तर हे मला कलरफुल प्लांटर्स खूप आवडलेले आहेत. आता मी थोड्या दिवसाने बाल्कनी ऑर्गनाईज करेल, छान डेकोरेट करेल, तर तुम्हाला नक्की ते दाखवेन कसं केलेलं आहे ते. तर तुम्हाला पण जर हे आवडलं असेल तर नक्की घ्या, कारण खूपच चांगले आहेत आणि हलके आहेत, वजनी नाही आहेत जास्त. त्याच्यानंतर आहे हे टेबल रनर. तर डायनिंग टेबलसाठी मी घेतलेलं आहे. डायनिंग टेबलसाठी माझ्याकडे अजून पण रनर्स आहेत, पण ना ते पातळ असल्यामुळे हलतात. तर हे ज्यूटचं मी घेतलेलं आहे, कॉटन ज्यूट आहे. तर छान आहे, सरकत नाही, वस्तू ठेवल्या का हलत नाही, ते त्याचं विशेष आहे. तर हे मला खूप आवडलं. हे पण मी ऑनलाईन मागवलेलं आहे. आता त्याच्यावर किती वस्तू ठेवल्या तरी ते सरकत नाही किंवा विस्कटत नाही. डायनिंग टेबलला पण छान शो आलेला आहे आणि त्याला मॅच झालेला आहे. तर याच्यात ना कलरसुद्धा आहेत दुसरे, तर कलरसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. पहा किती सुंदर वाटतं आहे आणि ऑर्गनाईज वाटतं आहे. याच्यावर अजून पण दुसरं काही आपण डेकोरेट करू शकतो, म्हणजे त्याला अजून छान लुक येईल. तर कसं वाटलं तुम्हाला ते नक्की सांगा. किचनमध्ये ना प्रोफाईल लाईटची हल्ली फॅशन आहे आणि अशी इंटेलिजंट लाईट तर खूप महत्त्वाची आहे, कारण अगदी लाईटशिवाय आपल्याला कनेक्शन नसेल तरीही लावता येते, शिवाय ही चार्ज करता येते. आपल्याला चार्ज करून परत आपण त्याच्या क्लिपमध्ये बक्कलमध्ये लावू शकतो. तर याच्यात ना 3 ते 4 प्रकारचे लाईट्स वेगवेगळ्या कलरचे आपण बटन दाबून लावू शकतो. सेल्फ ॲडेसिव्ह आहे. तर अशी पहा, ही टेप काढून आपण कुठेही हवं त्या ठिकाणी इन्स्टॉल करू शकतो, चिकटवू शकतो. तर इथे माझ्या गॅसच्या शेगडीच्या बाजूचा जो खण आहे तर त्याच्या खालच्या भागाला लावायची होती मला, म्हणजे चांगला उजेड पडला असता, कारण त्याच्या बाजूला चिमणी आहे. तर त्या भागात गरज नाही, पण त्याच्या साईडला गरज होती. तर पहा, आता ही एकदा प्रेस केली का सुरू होते. दुसऱ्यांदा त्याचा कलर असे 3-4 वेळा दाबलं का वेगवेगळे त्याचे ज्या शेड्स आहेत त्या येतात. तर खूप छान वाटते. रात्रीच्या उजेडात अजून चांगली दिसते. रात्रीचं शूट मी केलं नाही, पण दिवसा पण ही छान वाटते आणि सहज अशी तुम्ही काढू घालू शकतात आणि सहज तुम्हाला ती चार्ज पण करता येते. तर पाहिजे तेव्हा काढून तुम्ही पुसून पण ती ठेवू शकतात, कारण कधी कधी किचनमध्ये आपलं चिकटपणा येतो फोडणीचा वगैरे, तर ते आपण स्वच्छ करू शकतो. तर किचनसाठी उपयुक्त आणि डेकोरेटिव्ह वस्तू मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तर किचनचा माझा एक कोपरा अगदी छानपैकी सजलेला आहे आणि छान झालेला आहे एक भाग. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा.